हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जनरल सायन्स. तर आज आपण 14 चॅप्टर बघणार आहोत, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स, म्हणजेच मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. तर हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, या क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. म्हणजेच आज आपण थोडक्यात या चॅप्टरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज बघता येतील. Okay, so let's start the exercise, and in that question first, who are my companions? म्हणजेच माझा सोबती कोण. याच्यामध्ये ग्रुप ए अँड ग्रुप बी. ओके, सो याचा आन्सर आपण बघूया डायरेक्टली. कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये त्याचा आन्सर आहे. स्टेनलेस स्टील याच्यासाठी येणार ई अलॉय, सिल्वर एफ मेटल. भाजणी मिक्सचर ऑफ मिलिंग म्हणजे भाजणीचे दळण जे असतं ते काय आहे, मिश्रण आहे, सी मिक्सचर. साल्ट म्हणजेच मीठ हे काय आहे, बी कंपाऊंड म्हणजे ते संयुग आहे. कोल इज डी एलिमेंट आणि हायड्रोजन ए नॉन मेटल. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ द एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग सिम्बॉल्स. ओके, तर इथं खाली ZN, CD, XE, BR, TI, CU, देन FE, SI, देन IR अँड PT हे सिम्बॉल्स दिले आहेत. त्याच्यानुसार त्याचे एलिमेंट्सचे आपल्याला नेम्स लिहायचे आहेत. लेट्स सी सिम्बॉल. ZN म्हणजेच काय एलिमेंट असतो, झिंक. CD म्हणजेच कॅडमियम. XE म्हणजे झेनॉन. BR म्हणजे ब्रोमिन. TI म्हणजे टिटॅनियम. CU म्हणजेच कॉपर. FE म्हणजे आयर्न. SI म्हणजे सिलिकॉन. IR म्हणजे इरिडियम आणि PT म्हणजे प्लॅटिनम. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. तर त्यांनी खाली संयुग दिलेली आहे, त्याची आपल्याला रेणूसूत्र लिहायचे आहेत, म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, तर याच्यामध्ये बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं रेणूसूत्र असतं HCl. सल्फ्युरिक ऍसिडचं असतं H2SO4. सोडियम क्लोराईडचं असतं NaCl. ग्लुकोजसाठी असतं C6H12O6. हे झालं ग्लुकोजचं रेणूसूत्र. आणि मिथेनचं असतं CH4. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन. गिव्ह अ सायंटिफिक रिझन्स. याच्यामध्ये बटर मिल्क इज चर्न टू गेट बटर म्हणजे ताक घुसळल्यानंतर आपल्याला त्यापासून काय मिळतं, लोणी मिळतं. ओके, सो त्या पाठीमागचा आन्सर बघा किंवा रिझन बघा. चर्निंग इज द प्रोसेस ऑफ शेकिंग अप बटर मिल्क टू मेक बटर. चर्निंग म्हणजेच काय, घुसळणे. रवीने आपण घुसळतो बघा, तसं घुसळणे. बटर इज इसेन्शियली फॅट ऑफ मिल्क. बटर म्हणजे लोणी म्हणजे काय असतं, तर त्या ताकामधलं किंवा त्या दुधामधलं काय असतं, फॅट असतं. चर्निंग फिजिकली एज्युकेट्स द क्रीम अंटिल द रप्चर्स द मेम्ब्रेन सराउंडिंग मिल्क फॅट. चर्निंग केल्या म्हणजे घुसळल्यामुळे काय होतं, तर अपसारी केंद्र बलामुळे त्याच्यामध्ये जे लोण्याचे जे कण सगळीकडे पसरलेले असतात ताकामध्ये, ते अपसारी केंद्र बलामुळे एकत्र येतात आणि लोण्याचा गोळा बनतो. फॅट ड्रॉपलेट कॅन जॉईन विथ इच अदर टू फॉर्म क्लम्प्स ऑफ फॅट. म्हणजे ते जे लोण्याचे जे कण असतात हे सगळीकडे पसरलेले असतात, ते आपण असं चर्निंग केल्यामुळे म्हणजेच घुसळल्यामुळे ते एक जवळ येतात, एकमेकाला जॉईन होतात. इच अदर टू फॉर्म क्लम्प्स ऑफ फॅट, त्यापासून लोणी मिळतं. क्वेश्चन बी. In chromatography, the ingredients of a mixture rise up to a limited height when water rises up to the upper end of the paper. म्हणजेच आपण याला क्रोमॅटोग्राफी म्हणजेच काय, रंजक
रंजद्रव्य पृथक्करण पद्धत असं म्हणतो. ओके, तर ही पद्धत आहे. याच्यामध्ये जो गाळण कागद असतो, ह्या गाळण कागदामधलं पाणी हे वरपर्यंत किंवा वरच्या टोकापर्यंत जातं, पण त्यातले जे मिक्सचर असतं म्हणजे मिश्रण आहे हे त्या कागदाच्या अगदी लिमिटेड हाईटपर्यंत पोहोचतं. तर असं का विचारलेलं आहे? सो आन्सर, इन क्रोमॅटोग्राफी टू प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर युज्ड. फर्स्ट, दे आर द स्टेबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस इन द सॉल्वंट दॅट मूव्स अप, द एबिलिटी ऑफ सबस्टन्सेस टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर. तर ते जे मिश्रण आहे, या मिश्रणामधले जे घटक आहेत, सबस्टन्स आपण म्हणतो, ते काय होतात, ते जी गाळण कागद आहे याच्यावरती चिकटतात ते. So all the components of the mixture do not rise all the way to the upper end of the filter paper. So ते त्याला चिकटल्यामुळं मिश्रणातले जे सगळे कंपोनंट्स आहेत हे वरपर्यंत जात नाही, बट रिमेन बिहाइंड ॲट लिमिटेड हाईट्स. तर ते एका लिमिटेड हाईटपर्यंत जातात, परंतु त्यामधलं जे पाणी हे आहे, पाणी काय होतं, वरच्या थरापर्यंत पोहोचतं. See, a wet cloth is wrapped around a water storage container in summer. So खूप इझी आहे. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी साठवण्याचे जे भांडं असतं त्याच्या बाहेरच्या बाजूला ओल्या कापड गुंडाळतो बघा. तर असं केल्यामुळे काय होतं, तर ते जे पाणी साठवण्याचं आपलं भांडं आहे त्याच्यामधील पाणी थंडगार राहतं. कसं, त्याच्यासाठी मग काय सायंटिफिक रिझन आहे हे बघा. Answer, a wet cloth is absorb the heat from the surroundings and it will keep the water in the container cool for a longer time. तर बाहेरच्या सराउंडिंग मधलं जी काही उष्णता आहे ती सगळी ते शोषून घेतं आणि आतलं जे पाणी आहे हे गार राहण्यास मदत करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स. सो हा क्वेश्चन इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते. या क्वेश्चनमधले जे जे काही पुढे आपल्याला डिफरन्सेस विचारलेले आहेत हे सगळे इम्पॉर्टंट आहेत फॉर 2 मार्क्स, फॉर 4 मार्क्स. यामधले हे डिफरन्सेस विचारलेले आहेत. सो चला स्टुडंट, यामध्ये आपण फर्स्ट डिफरन्स बघूयात, मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजे धातू आणि अधातू यातला फरक बघायचा आहे. ओके, फर्स्ट पॉइंट आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, देन सेकंड आहे, मेटल्स आर सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट फॉर मर्क्युरी. तर धातू हे सामान्य टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचरला सॉलिड फॉर्ममध्ये असतात, म्हणजे स्थायू फॉर्ममध्ये असतात, त्याच्यासाठी एक्सेप्शन आहे मर्क्युरी. बट नॉन मेटल्स एक्झिस्ट इन ऑल 3 स्टेट्स. तर अधातू हे तिन्ही स्टेटमध्ये असतात, म्हणजे सॉलिड्स, लिक्विड्स अँड एअर या तिन्ही फॉर्ममध्ये ते असतात. देन मेटल्स आर लस्ट्रियस म्हणजे शायनी. तर धातूला चकाकीपणा असतो, बट नॉन मेटल्स आर नॉन लस्टर्स, डल अपीअरन्स एक्सेप्ट ग्रॅफाइट. म्हणजेच अधातूला चकाकी नसते आणि त्यासाठी एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट. फोर्थ आहे, मेटल्स आर मॅरिएबल, कॅन बी हॅम्ड इन टू शीट्स. म्हणजेच वर्धनीयता हा गुणधर्म धातूंमध्ये असतो, बट नॉन मेटल्स आर ब्रिटल, नॉन मॅलिएबल. म्हणजे अधातू हे कसे असतात, ठिसूळ असतात, वर्धनीयता हा गुणधर्म त्यांच्यामध्ये नसतो. आता नेक्स्ट फिफ्थ, मेटल्स आर डक्टाईल, कॅन बी ड्रॉन इन टू वायर. तर धातू हे धातूमध्ये तन्यता गुणधर्म असतो, बट नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल. तर यामध्ये तन्यता हा गुणधर्म नसतो. मेटल्स आर व्हेरी हार्ड अँड स्ट्रॉंग, नॉन मेटल्स आर ब्रिटल, विल ब्रेक डाऊन इन टू पीसेस एक्सेप्ट डायमंड. नेक्स्ट आहे मिक्सचर अँड कंपाऊंड. ओके, मिश्रण आणि संयुग. लेट्स सी. फर्स्ट, the different substances are not chemically joined together to form a mixture but mixed physically. तर वेगवेगळे जे सबस्टन्सेस आहेत, घटक आहेत, हे त्याच्या एकात मिक्स केले जातात आणि त्याला मिश्रण म्हटलं जातं. कंपाऊंडमध्ये बघा, कंपाऊंड्स इज फॉर्म्ड व्हेन 2 or more elements chemically combined together. एक्झाम्पल दिलेलं आहे H2O, केमिकल फॉर्म्युला आहे पाण्याचा, हा केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर. सेकंड, each substances in a mixture retains its own properties. तर मिश्रणामधला जो घटक आहे त्याचा गुणधर्म हा तसाच राहतो. कंपाऊंड हॅज फिक्स्ड प्रॉपर्टीज. देन मिक्सचर्स आर impure substances, compounds are pure substances. Fourth, substances form
from the mixture can easily be separated by physically methods. तर काही फिजिकल मेथड्स आहेत त्याच्या थ्रू जे मिश्रण आहे या मिश्रणामधले घटक वेगळे करता येतात. The constituents of compound can be separated only by a chemical method. The constituents of mixture are present in a varying proportion. The constituents of compounds are present in a fixed proportion. Next आहे atoms and molecules म्हणजे अणू आणि रेणू. An atom is a fundamental part of matter, but molecules is a group of chemically bonded atoms. Atoms are basic building blocks of matter. Molecule is the smallest unit of chemical compound. It is the foundation of molecules, and molecules it is a foundation of chemical compound. तर इथे बघा नेक्स्ट आहे सेपरेशन ऑफ डिस्टिलेशन अँड सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल. ओके, सेपरेशन ऑफ डिस्टिलेशन म्हणजेच विलगीकरण प्रक्रिया आणि सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल म्हणजेच उद्वपातन प्रक्रिया. तर याच्यामध्ये बघा डिस्टिलेशन इज युज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड्स, फॉर सेपरेटिंग लिक्विड अँड सॉलिड्स म्हणजेच सेपरेशन ऑफ मिक्सचर कंटेनिंग टू मिसेबल लिक्विड्स. Example, to separate salt and water from salt water. आणि उद्वपातन पद्धतीमध्ये this procedure is used for separating two liquids. Example, separating oil and water. तर तेल आणि पाणी हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, तर अशा पद्धतीचं जे मिश्रण असतं ते वेगळं करण्यासाठी याचा पद्धत उपयोग केला जातो. टू इमिसिएबल लिक्विड्स. Next question आहे 6th. Write answers to the following question in your own words. याच्यामध्ये A. How are the components of mixture separated by simple methods? तर सिंपल मेथड यूज करून मिश्रण कसे वेगळे केले जातात. फर्स्ट पॉइंट, components of mixture are separated by staining, filtering, sifting, picking, sorting, winnowing, combing with a magnet and sublimation. तर निवडणे, पाखडणे, चाळणे, वेचणे किंवा आपलं चुंबक त्याच्यावरून फिरवणे या सगळ्या प्रक्रियेतून हे जे मिश्रण आहे हे मिश्रणामधले कंपोनंट्स किंवा घटक वेगळे केले जाण्याची ही पद्धत आहे. इन अ मिक्सचर the constituent substances do not lose their identity. They can be separated easily by physical method. त्याच्यामध्ये A. Sedimentation. It is a process of separating an insoluble solid from a liquid in which a substandard by allowing it to settle to the bottom of the container. Example, muddy water contains heavier particles like sand and soil. Leave these muddy water undisturbed for some time. The heavier soil and sand particles settle down and a clear upper water is poured out by decantation. ओके, म्हणजे चिखलाचं पाणी आपण थोड्या वेळासाठी डिस्टर्ब न करता तसंच शांत ठेवलं तर त्यातले जे मडी कंटेनर्स आहेत ते खाली राहतात आणि स्वच्छ पाणी हे वरती राहतं. तशा पद्धतीने वेगळं करू शकतो. फिल्टरेशन. इट इज युज्ड फॉर सेपरेटिंग इनसोल्युबल सॉलिड्स फ्रॉम अ लिक्विड. इट इज मिक्सचर ऑफ chalk and water is poured through a filter paper in a funnel while the water gets collected in a beaker below. Chalk is remained in a filter paper. C. Evaporation. It is used for recovering dissolved solid substances from solution by evaporation. That is, sugar can be removed from sugar water. D आहे distillation. It is a process of heating a solution containing soluble solids to form vapors of the liquid and then cooling the vapors to get the liquid back. Example, a mixture of common salt and water is taken in distillation flask and heated. Steam rises up and comes out into condenser.
नेक्स्ट प्रोसेस आहे सबमिशन. It is a process in which some solids on heating are transformed directly to vapor without passing through the liquid state. First, it is used to separate a mixture of solids. The vapors are cooled separately. Then next आहे used to separate ammonium chloride, iodine, camphor and sulfur from any mixture. नेक्स्ट प्रोसेस आहे मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे चुंबक फिरवणे. अ मिक्सचर विथ आयर्न फिलिंग्स म्हणजे ज्यामध्ये लोखंडी मिश्रण पडलेलं आहे ॲज वन ऑफ द कॉम्पोनंट्स फ्रॉम द सेपरेटेड युझिंग मॅग्नेट टू अट्रॅक्ट द आयर्न पार्टिकल्स अवे फ्रॉम द मिक्सचर. ओके, नाव नेक्स्ट बी क्वेश्चन आहे विच एलिमेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स डू वी यूज इन आवर डे टू डे लाईफ. तर कोणते मूलद्रव्य, संयुग, मिश्रण आपण आमच्या रोजच्या वापरामध्ये वापरतो हे याची आपल्याला लिस्ट करायची आहे. सो चला आन्सरमध्ये बघा एलिमेंट्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊयात मूलद्रव्यांमध्ये अधातू, नॉन मेटल्स. ओके, oxygen, nitrogen present in air, hydrogen present in water, silicon in a memory card, lithium to make batteries, neon in neon signs or in lights, sulfur used in a water treatment, agriculture, pesticides. आता एलिमेंट्स मध्ये मेटल्स तर धातूंचा उपयोग कॅल्शियम इन मिल्क, सिल्वर and gold used in jewelry, aluminum, copper, iron, kitchen vessels, mercury in thermometer and copper electric wires. कंपाऊंड्स तर संयुग कशा कशामध्ये यूज करतो सोडियम क्लोराइड, टेबल साल्ट, सोडियम कार्बोनेट, वॉशिंग सोडा, सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा, सोडियम हायपोक्लोराइड हे ब्लीचिंग पावडरमध्ये यूज केलं जातं, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपण साबण तयार करण्यासाठी वापरले जाते, मेकिंग सोप्स, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन व्हाईट वॉशिंग द बिल्डिंग्स आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड क्लिनिंग टॉयलेट्स, सुक्रोज शुगर यूज्ड इन अ कुकिंग अँड बेकिंग. मिक्सचर्स कुठे कुठे भेळ, मिक्सचर ऑफ पफ्ड राईस, शेव, ग्राउंडनट्स, लेमन ज्यूस. कॉन्क्रीट, कॉन्क्रीटमध्ये मिक्सचर ऑफ सिमेंट, सँड अँड रॉक्स. सॅलडमध्ये मिक्सचर ऑफ अनियन, कुकुंबर, टोमॅटो, लेट्युस एक्सेट्रा. अँड शरबत अँड साल्ट वॉटर आर ऑल्सो मिक्सचर्स. Question C. In a everyday life, where and for what purpose we do use centrifugation? Okay, so let's see answer. Centrifugation, it is a process which involves application of centrifugal force. First point, it is used in industrial and laboratory settings. It is used to separation of fluid, gas or liquid based on density. In centrifugation, mixtures is separated through spinning and the solid settles to the bottom and the solution is clear. Best example of centrifugal force is working in washing machine when it dries the clothes. The wet clothes are moving in circular path and the force acting on water particles in clothes and this force pulls water all outer side. Force involves is centrifugal force which removes the water from the clothes and waters are dried in this way. Next आहे cream separation. When the machine moves, the rod set inside milk moves and milk is pressurized and solid parts of this milk goes outside due to centrifugal force.
and this solid part is cream. In this way the cream is separated from the milk. म्हणजेच लोणी मिळवलं जातं. Now D question. Where are methods of separation of distillation and by separation of funnel used? उध्वपातन विलगीकरण पद्धत आणि उध्वपातन पद्धत ही कुठे कुठे वापरली जाते. सो याचा आन्सर बघा. फर्स्ट आहे डिस्टिलेशन म्हणजे विलगीकरण. It is a process of separation the components or substances from the compound. It is a process of heating a solution containing soluble solid to form vapors of liquid and then cooling the vapors to get the liquid back. Next आहे distillation method is used in the following: to separate components of air into oxygen, nitrogen, argon, etc. Then to separate salt from salt water, to purify impure liquids, and fourth to prepare distilled water. Next, separating funnel म्हणजे उध्वपातन पद्धत. when a mixture of two immiscible liquids म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स न होणारे जे लिक्विड्स आहेत is left undisturbed, two layers are clearly seen to have formed. A heavier of the liquids remain below and the lighter liquids floats on. म्हणजे जे जड लिक्विड असतं ते खाली राहतं, जे हलकं लिक्विड असतं ते त्याच्यावरती तरंगतं. सो two liquids in the mixtures can be separated by making use of this property. Example, to separate kerosene and water. रॉकेल आणि पाणी मिक्स होत नाही तर ते वेगळं करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आणि सेपरेट ऑइल अँड वॉटर, तर तेल आणि पाणी सुद्धा कधी मिक्स होत नाही तर ते सुद्धा यूज करण्यासाठी ही सेपरेटिंग फनल मेथड यूज केली जाते. Question E. Which precaution will you take while using the methods of distillation and separation by separating funnel? म्हणजेच विलगीकरण आणि ही जी उध्वपातन पद्धत आहे ही वापरत असताना आपले कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? तर आन्सरमध्ये बघा. इन युझिंग डिस्टिलेशन म्हणजे विलगीकरण प्रक्रियेच्या वेळेला अलाव सफिशियंट स्पेस टू वर्क इन वर्किंग एरिया, शुड बी वेल लिट अँड वेल ventilated to prevent the accumulation of alcoholic vapors. Keep a fire extinguisher handy. There should be no obstruction in a piping that could cause pressure build up in a stills and cause it to burst. While in using separating funnel उध्वपातन पद्धत वापरताना stopper should be tightly म्हणजे त्याची जी तोटी असते ही उघड बंद करण्याची ती टाइटली फिटेड सो दॅट द सोल्युशन डज नॉट लीक आउट व्हेन अ सेपरेटिंग फनल इज इन्व्हर्टेड. Then never throw any layer away until you are absolutely sure that you isolate the final product. सो स्टुडंट, इथे तुमचा हा जो एक्सरसाइज आहे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.